महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा। उर्वरित जागांवर होणार चर्चा। शिवसेनेचा मात्र 125 जागांसाठी आग्रह। महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि अनिल परब यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। भेटीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता। शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदेंमध्ये रस्सीखेच। 11 जानेवारीसाठी मनसेचा, 12 जानेवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा अर्ज, तर 11 ते 13 पैकी कुठल्याही एका दिवसासाठी मैदान देण्याची शिंदेंच्या शिवसेनेची विनंती। मुंबईत महायुती 150 जागांवर विजयी होईल। महायुतीचा महापौर मराठीच असेल, आशिष शेलारांचा दावा। तर ठाकरेंचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून असेल ते त्यांनी जाहीर करावं। शेलारांचा ठाकरेंना खोचक सल्ला। नवाब मलिकांच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही। महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतली अमित शहांची भेट। महाराष्ट्रातल्या राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती। महापालिका निवडणुकांमध्ये शक्य तिथे युती करा, शहांची भूमिका। निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी तयार। 50% जास्त उमेदवारांच्या नावावर निर्णय झाल्याची माहिती। आठवड्याभरात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार। मुंबई कुणाला लुटायची आहे आणि रहमान डाकू कोण हे सर्वांना माहिती आहे। राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मुंबई अमित शहांच्या हाती जाऊ देणार नाही, राऊतांचं वक्तव्य। मी लवकरच चौथा बॉम्ब फोडणार। बॉम्ब फोडल्यावर काही जण रोहा सोडून विदेशात पळतील। महेंद्र दळवींचे नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष आणि 50,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग असल्याचा पुरावा। 1 जून 2021ला पार्थ पवारांनी अमिडिया कंपनीला लिहिलेलं पत्र। आता तरी गुन्हा दाखल व्हावा, विजय कुंभार यांची मागणी। नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेली माईस सेंटरची निविदा अखेर रद्द। पर्यावरण प्रेमींनी निविदा रद्द करण्याची केली होती मागणी। मंत्री गिरीश महाजनांच्या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींकडून स्वागत। कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला सावकारानं किडनी विकायला भाग पाडलं। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातली धक्कादायक घटना। तक्रार करूनही सावकारावर कारवाई नाही, शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा। मुंबईतल्या एका व्यावसायिकाला 25 लाखांचा गंडा। मंदिराखाली गाडलेलं सोनं मिळवून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक। मालाड पोलिसांकडून चौघा अटकेत। मनरेगाच्या नामांतरावरून काँग्रेस आक्रमक। प्रियंका गांधींच्या नेतृत्वात संसदेबाहेर काँग्रेसची निदर्शनं। मनरेगाचं नाव बदलण्याचा विरोध। गोव्यातला नाईट क्लब अग्निकांड प्रकरणातील आरोपी मालक लुथरा ब्रदर्स यांना दिल्लीत आणलं। बँकॉकमधून दोघांनाही घेतलं ताब्यात। आयपीएल लिलावात कॅमेरून ग्रीनसाठी सर्वाधिक बोली। 25 कोटी 20 लाखांच्या बोलीसह कॅमेरून ग्रीन केकेआरच्या ताफ्यात। चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या चुरशीत केकेआरची बाजी। कोल्हापूरच्या सई जाधवनं घडवला देदीप्यमान इतिहास। इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 93 वर्षाच्या इतिहासात पास आउट झालेली पहिली महिला अधिकारी। जानेवारीत टेरिटोरियल आर्मीत लेफ्टनंट म्हणून रुजू होणार।